अकोला जिल्हा शहर पोलीस भरतीमध्ये महिलांना लेखीसाठी पात्र केले नाही। बघा, ज्या मुली पात्र आहेत त्यांचं यादीमध्ये पण नाव आहे, मेरिटमध्ये नाव आहे, अशा मुलींना वगळलं गेलेलं आहे। वगळण्याचं कारण काय आहे नेमकं, आणि त्याला डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल ठरवतंय आयटीला। मग या ठिकाणी आयटी काहीही करू शकत नाही, गोष्ट समजून घ्या। कारण हे भरतीची अरेंजमेंट हे डिपार्टमेंट करतं, त्यामुळे याची जबाबदारी डिपार्टमेंटला घेऊन यावरती योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करून त्या पात्र मुलींना चान्स दिला पाहिजे लेखीला। बाकीची पुढची गोष्ट आहे, ते लागतील, पण आपल्याकडनं कुठल्या चुका नाही व्हायला पाहिजे, एवढी खबरदारी हे डिपार्टमेंटनं घ्यायला हवी आहे। आता नेमकं हे मॅटर काय आहे, तिथं मुली नेमकं काय गेलेल्या आहेत, आणि एक व्हिडिओ खूप फिरत आहे, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी हे जिल्हा अध्यक्ष कार्यालयावर मोर्चा घेऊन गेल्या। नेमकं प्रकरण काय आहे हे बघून घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। आम्ही कशाला करून बाबा, तुम्ही करायला पाहिजे ना। आम्ही कशाला करून तुमचं आरक्षण आम्ही कशाला टाकू? आरक्षणाची गरज नाही, महिलांना आरक्षणाची गरज नाही। बरोबर तो लिंकचा आमचा प्रॉब्लेम नाही, तो लिंकचा प्रॉब्लेम ते काय आहे तर ते आम्ही टाकू शकत नाही। सिंपली असं म्हणणं आहे, अन्य ज्या जिल्ह्यात ताई सर मला सर बस निवांत आम्ही 11 वाजतापासून एसपी ऑफिसला आलो, तर आम्हाला फक्त एसपी ला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो, आमची लिस्ट मध्ये नाव नाही आलं, पण आम्ही क्वालिफाय झालं, मग आमचं लिस्ट मध्ये नाव टाका। त्यांनी आम्हाला ना एसपी ला भेटू दिलं। सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळची 7-7:30 होतात, तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे। तर माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्ट मध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेलं आहे। ते म्हणतात की आयटी कंपनीवाल्यांची चुकी आहे की तुम्ही महिला आरक्षण असून तिथे तो महिला आरक्षणाचा नंबर न टाकता नॉन क्रिमिनल वरचा नंबर टाकायला पाहिजे, जे त्यांनी लिस्ट मध्ये नमूद केलेलं नाहीये। जर ते म्हणतात आमची चुकी आहे, त्यांची चूक ते कोणतीच मान्य करत नाहीत की त्यांनी GR मध्ये काहीच टाकलेलं नाही की नमूद की ह्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, असं काहीच नाही। आज त्यांनी आम्हाला एकच निर्णय दिलाय की तुम्ही याच्यातून बाद झालेले आहेत आणि आम्ही याच्या पुढे काहीच करू शकत नाही। एकच मान्य आहे की रश्मी शुक्ला मॅडमनी आमचा हे जे आम्ही इथे जमा झालं, आता बऱ्याचशा मुली घरी गेलेल्या आहेत, कारण की सकाळपासून आल्या आहेत, काही मुली चक्कर येऊन पडल्या, काही रडत आहेत। आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या। आम्ही क्वालिफाय झालाय, आम्हाला फक्त पेपरला बसू द्या, बाकी पुढचं आम्ही लागो न लागो ते आम्ही बघून घेऊ, फक्त आम्हाला आमचा पेपर